रात्रीच्या 10 वाजल्या होत्या, तरी पण रेखाताईच्या घराची सून आरोही अजून घरी आली नव्हती. ती आली नाही म्हणून तिची सासू रेखाताई टेन्शनमध्ये इकडे तिकडे फेऱ्या मारत होत्या. वारंवार त्या घड्याळाकडे पाहत होत्या. त्यांनी आरोहीला पण खूप वेळा फोन केला होता, पण ती फोन उचलत नव्हती. आरोही रेखाताईच्या घरात 6 महिन्यापूर्वीच त्यांची सून बनून आली होती. रेखाताई त्यांच्या मुलाच्या रोहितच्या लग्नाच्या वेळेस खूप खुश होत्या, पण त्यांचा हा आनंद जास्त दिवस टिकला नाही. कारण आरोहीमध्ये सुनेचे एक पण लक्षण नव्हते. ती तर तिच्या घमंडमध्येच होती. घरात आरोहीचा नवरा रोहित, सासू रेखाताई आणि एक छोटा दीर सुधीर, तो पण जॉबमुळे बाहेर राहत होता. त्यामुळे सध्या आता रोहित, आरोही आणि रेखाताई हे तिघेच त्या घरात राहत होते. छोटासाच परिवार होता, पण पैशाची काहीच कमी नव्हती. घरात प्रत्येक कामाला नोकर होते. घरात रेखाताईच्या पतीच्या मृत्यूनंतर सगळा बिझनेस रेखाताईनेच सांभाळला होता. रोहितने त्याचं शिक्षण पूर्ण केल्यावर त्याने आईसोबत काम करण्याचं ठरवलं होतं. रोहित आता फक्त थोडाफारच काम शिकला होता आणि रोहित आणि रेखाताई घरी राहूनच काम करत होते. त्यामुळे दिवसभर दोघेच घरी असायचे. रेखाताईने काहीतरी विचार करून रोहितचं लग्न करायचं असं ठरवलं. आजकालच्या मुली खूप उद्धट आणि असंस्कारी आहेत, त्यामुळे रेखाताईने एका गरीब घराण्यातील आरोहीसोबत रोहितचं लग्न लावून दिलं. घरात सून आल्यावर आनंदीचं वातावरण येईल असं रेखाताईचं म्हणणं होतं. पण आरोही जशी लग्न करून सासरी आली तशी सासरचा पैसा पाहून ती बावरली. घरात सासू नवरा आहेत याच्याशी तिला काहीही घेणं देणं नव्हतं. तिला फक्त घेणं देणं घरातल्या पैशासोबतच होतं. अचानक एवढा पैसा मिळाला हे तिला पचवणं झालं नाही आणि हेच सगळं आरोहीसोबत घडत होतं. आरोहीला तर माहेरी प्रत्येक गोष्टीसाठी तरसावं लागलं होतं, पण इथे आल्यावर ती तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करून घेत होती. दररोज बाहेर फिरायला जात होती, मैत्रिणींसोबत पार्ट्या करत होती, शॉपिंग करत होती, बाहेर जेवून येत होती. तिला सासूची आणि नवऱ्याची काहीच काळजी नव्हती. पण जेव्हा सासू तिला समजायला जात होती तेव्हा ती रेखाताईवर खूप आवाज चढवून बोलत असायची आणि त्यामुळे घरातील वातावरण खूपच वाईट चाललं होतं. 1-2 वेळा रेखाताईने तिच्या आईवडिलांना सुद्धा बोलवून घेतलं होतं आणि तिच्या सगळ्या तक्रारी त्यांना सांगितल्या होत्या. तिचे आईवडील म्हणाले की हे बघा, आता ती तुमच्या घरची सून बनली आहे, त्यामुळे तुम्हाला तिच्यासोबत काय करायचं आहे ते करा, परंतु याच्याबाबत आम्हाला काही सुद्धा सांगू नका. कारण आरोहीच्या आईवडिलांना पण माहीत होतं की आरोही त्यांचं काही ऐकणार नाही. खूप वेळ झाला तरी पण आरोही आली नाही. रेखाताई खूप टेन्शनमध्ये आल्या. रोहित त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि तो म्हणाला की आई, मी फोन करून पाहिलं, परंतु आरोहीचा फोन लागत नाही. तू फोन करत होती, तुझा फोन लागला होता का? रेखाताई म्हणाल्या, अरे मी फोन केला होता, परंतु तिने फोन मगाशी उचलला नाही. हे बघ रोहित, मला तर खूप टेन्शन आलं आहे. रात्र पण खूप होत आली आहे, तरी पण आरोही घरी आली नाही. अरे, वाटलं की तुझं लग्न केल्यावर घरात सुख, शांती, समृद्धी, आनंदी सगळं काही येईल, परंतु घरात उलट टेन्शन वाढलं आहे. रेखाताई बोलत होत्या तोपर्यंत एक गाडी त्यांच्या घरासमोर येऊन थांबली. जेव्हा आरोही गाडीतून खाली उतरली तेव्हा तिची अवस्था खूप वाईट होती. असं वाटत होतं की तिने दारू प्यायली आहे. आरोही दारू पिऊन आली हे पाहून रेखाताईला खूप राग आलता, परंतु त्यांनी त्यांच्या रागाला शांत केलं आणि त्यांनी आरोहीला आतमध्ये नेण्यासाठी सांगितलं. आतमध्ये नेऊन रोहितने कसं तरी आरोहीला सोप्यावर बसवलं. पाठीमागून गाडीचा ड्रायव्हर पण आरोहीची बॅग घेऊन आला. तो रोहितला पाहून म्हणाला की सर, ही मॅडमची बॅग आहे. रोहितने त्याच्या हातातून आरोहीची बॅग घेतली आणि मग तो त्या ड्रायव्हरला नेहळून पाहू लागला आणि म्हणाला की या मॅडमला कुठून घेऊन आला आहेस? तो ड्रायव्हर म्हणाला की सर, आपल्या शहराच्या बाहेर जो नवीन पब बनवला आहे ना, त्याच्या बाहेर मॅडम या अवस्थेत होत्या. रोहित म्हणाला की हिला पाहून असं वाटत नाही की ही कॅब बुक करेल. मग कॅब बुक कोणी केली आहे? तो म्हणाला की सर, मी कोणी ड्रायव्हर नाही,
मी माझ्या बायकोसोबत तिथून जात होतो तेव्हा ही मॅडम तिथं अशा अवस्थेत आम्हाला दिसली. माझ्या बायकोने त्यांना विचारलं की तुमचं नाव काय आहे, कुठे जायचं आहे, पण या काही सांगू शकत नव्हत्या. त्यानंतर माझ्या बायकोने त्यांच्या बॅगमधून त्यांचं ID कार्ड काढलं आणि त्यावर तुमच्या घराचा पत्ता होता. त्यामुळे आम्ही त्यांना इथपर्यंत घेऊन येऊ शकलो. तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही गाडीमध्ये पाहू शकता, त्यात माझी प्रेग्नेंट बायको बसली आहे. रोहितने पाहिलं तर खरंच त्याची बायको गाडीमध्ये बसली होती. रोहित त्या अनोळखी माणसाला थँक्यू म्हणाला आणि तो माणूस तेथून निघून गेला. रेखाताईने रोहितला आरोहीला बेडरूममध्ये नेण्यासाठी सांगितलं. रोहितने खूप मुश्किलीने आरोहीला बेडरूममध्ये नेलं आणि तिला बेडवर झोपवलं. बाहेर रोहित आला. त्याने पाहिलं की त्याची आई खूप टेन्शनमध्ये बसली होती. दोघे पण काही वेळ शांतच होते. ते बोललेच नाही. त्यानंतर अचानक रेखाताई रडू लागल्या. रेखाताई म्हणाल्या की अरे बाळा, गरीब घराण्यातील सून आणली आणि तिचे गुण तर कसे निघाले हे तर आपण पाहिलेच. अरे शॉपिंग, पार्टी, फिरणे तर करत होती, परंतु आज चक्क ती दारू पिऊन आली आहे. अरे ही तर आपलं घर बर्बाद करून टाकेल. हिच्या आईवडिलांना 2-3 वेळा सांगितलं, परंतु तिला कोणी समजायला तयार नाही. रोहित आईपाशी बसला. आईचा हात हातात घेत म्हणला की आई, एक बोलू का? आई, तुला आता खूप कठोर बनावं लागेल. अरे बाळा, कसं कठोर बनू? 2-3 वेळा मी तिला सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु मला भीती वाटत आहे की ही आपल्याला कदाचित हुंडा मागितला म्हणून जेलमध्ये सुद्धा लावायला बसली आहे. अरे तुझ्यासमोरच म्हणाली होती की माझ्या जास्त नादी लागला तर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल. मला तर काहीच समजत नाही की या मुलीला कसं हँडल करायचं. आईला काळजीत पाहून रोहित म्हणाला की आई बास झालं, आता हे सगळं सहन होत नाही. आई, आता मी जे सांगत आहे तसं तू वागायचं. त्यातून एक तरी ही सुधरेल, नाही तर कायमची या घरातून निघून जाईल. आई, आरोहीला या घरात पैशाची एवढी सवय झाली आहे की ती सहजासहजी आपल्याला सोडून जाणार नाही. हे बघ आई, माझ्याकडे एक प्लॅनिंग आहे. असं म्हणून रोहितने त्याचा सगळा प्लॅनिंग त्याच्या आईला सांगितला. प्लॅनिंग ऐकून रोहितची आई बेडरूममध्ये झोपाय गेली. दुसऱ्या दिवशी 10 वाजता आरोही तिच्या खोलीतून बाहेर आली. तिने बाहेर येऊन पाहिलं तर रेखाताई सोफ्यावर बसल्या होत्या आणि रोहित बॅग पॅक करत होता. त्याला पाहून आरोही म्हणाली की रोहित, तुम्ही कुठे निघाला आहात का? रोहितने आरोहीकडे पाहिलं आणि म्हणाला की मी एकटाच नाही चाललो, आपण दोघांनी पण जायचं आहे. आरोहीला वाटलं की फिरायला जायचं आहे, तर मग ती म्हणाली आपल्याला कुठे जायचं आहे? गोवा, शिमला, काश्मीर, कुठे जायचं आहे? ती उत्सुक होऊन रोहितला म्हणाली. रोहित म्हणाला की यापैकी आपण कुठे जायचं नाही, आपण भाड्याच्या घरात राहायला चाललो आहे आणि जिथे तुझं माहेर आहे त्या कॉलनीत आपल्याला राहायला जायचं आहे. आरोही म्हणाली की काय मूर्ख झाला आहात का? आपण कशामुळे भाड्याच्या घरात राहायला जायचं? आपण इथं एवढं मोठं घर आहे की. रोहित पुढे बोलणारच होता तोपर्यंत रेखाताई म्हणाल्या की ते काय आहे ना आरोही, मी या प्रॉपर्टीमधून तुला आणि रोहितला बेदखल केलं आहे, त्यामुळे तुम्हा दोघांना आताच्या आता हे घर सोडून जावं लागणार आहे. मला आता कळून चुकलं आहे की लग्न आपल्या स्टेटसला शोभेल अशाच परिवारात करायलाच असतं. मला या घरात सून पाहिजे होते, परंतु तुला तर तुझ्या पर्सनल कामातून वेळच भेटत नाही. मला आता यापुढे सहन होणार नाही की. रेखाताईची सून दारू पिऊन पबच्या बाहेर पडली होती. राहिली गोष्ट माझ्या मुलाची रोहितची, तर त्याने आजपर्यंत मला कोणतंच सुख दिलं नाही. त्याने तर त्याच्या बायकोला सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवलं नाही, तर मग तो माझा व्यवसाय काय सांभाळणार आहे? त्यामुळे तुम्ही तुमचा बंदोबस्त दुसरीकडे करा. रेखाताईचं बोलणं ऐकून आरोही मोठ्याने ओरडत म्हणाले की तुम्ही तसं करू शकत नाही. जर तुम्ही असं केलं तर मी तुमच्या बाबतीत पोलीस. पुढं ती बोलणारच होती. रेखाताई म्हणाल्या की हुंड्याची तर तू माझ्यावर केसच टाकू शकत नाही, कारण तुझ्या आईवडिलांनी मला लेखी लिहून दिले आहे की आम्ही तिच्या आईवडिलांना आणि तुला कोणताच हुंडा मागितला नव्हता. असं पण तुझ्या आईवडिलांनी मला सांगितलं आहे की जेव्हा पण मला त्यांची गरज असेल तेव्हा ते माझ्या साईडने उभा राहणार आहेत.
आणि तुझ्या विरुद्ध ते जाणार आहेत। जर राहिली गोष्ट की घरात तुझ्यावर अत्याचार होत आहे, ही तर कंप्लीट सांगायची। तू जर चूक केली तर तुला खूप महागात पडणार आहे। तू रात्री जेव्हा पिऊन डुलत आलती तेव्हा शेजारच्यांनी तुझं ते हाल पाहिलं होतं। एवढंच नाही तर काही जणांनी तुझा व्हिडिओ पण बनवला आहे। रेखाताईचं बोलणं ऐकून आरोही हैराण झाली। ती पटकन तिच्या खोलीत गेली आणि तिच्या वडिलांना फोन करू लागली। तिचे वडील म्हणाले की हे बघ आरोही बाळा, तूच आम्हाला हे करायला मजबूर केलं आहे। पैसे पाहून तू तर वेडीच झाली आहे। तू तर लहान मोठ्यांचा आदर ठेवत नाही। तू तर आमचं पण काही ऐकून घेत नाही आणि तू तर आता दारू पण प्यायला लागली आहे आणि त्यामुळे आम्हाला चुकीच्या माणसाला साथ द्यायची नाही, असं म्हणून तिच्या वडिलांनी फोन कट केला। आरोहीने तिच्या मैत्रिणींना फोन लावला। तिने तिच्यासोबत काय घडलं हे सगळं सांगितलं, पण तिला प्रॉपर्टीमधून बेदखल केलं आहे हे जेव्हा त्या मैत्रिणींना कळालं तेव्हा तिच्या मैत्रिणींनी तिला कोणतीच किंमत दिली नाही। नेहमी तिच्याबरोबर शॉपिंग करणाऱ्या, पार्ट्या करणाऱ्या मैत्रिणींनी सुद्धा तिची पाठ फिरवली। सगळे प्रयत्न करून शेवटी आरोही थकली आणि बाहेर येऊन ती रेखाताईच्या पायात पडून माफी मागू लागली। सासूबाई, मला माफ करा, यापुढे अशी चूक होणार नाही, पण प्लीज या घरातून आम्हाला काढू नका। पण रेखाताई म्हणाल्या की काही पण करून तुम्हाला येथून जावेच लागणार आहे। जोपर्यंत तुला पैशाची आणि घराच्या इज्जतीची किंमत कळणार नाही तोपर्यंत तुला आमच्यापासून लांबच राहावे लागेल। तुझी या घरात काहीच गरज नाही, पण हे धन्य मान की कमीत कमी मी रोहितला माझ्या कंपनीमध्ये नोकरी द्यायला तयार आहे। त्यामुळे तुझ्या घरचा खर्च भागेल, त्यापेक्षा जास्त मी काही करू शकत नाही। हे बघा, दरवाजा उघडा आहे, तुम्ही जाऊ शकता। आरोहीने रोहितकडे पाहिलं आणि तो रोहित म्हणाला की माझ्याकडे का पाहत आहे? तुला वाटत आहे का मी आईला काही समजवलं नसेल? अगं, तू उठायच्या आधीच मी आईला खूप विनवण्या केल्या आहेत, तरी पण आई तयार झाली नाही। हे बघ आरोही, मी काही करू शकत नाही आणि ही सगळी प्रॉपर्टी आणि हे सगळं आईचं आहे। आणि हे बघ आरोही, आता मी तुला जसं ठेवेल तसं तुला ॲडजस्ट करावं लागेल, कारण माझी तेवढीच लायकी आहे। त्यामुळे हिम्मत ठेव आणि तुझं सामान पॅक कर। मजबुरीने आरोहीला तिचं सामान पॅक करावं लागलं आणि ते दोघे एका भाड्याच्या रूममध्ये जाऊन राहू लागले। त्या रूमला पाहून आरोहीला रडायला आलं, कारण एवढ्या मोठ्या बंगल्यामधून अचानक एका खोलीत आल्यामुळे तिला खूप वाईट वाटत होतं। श्रीमंती सोडून गरिबी तिला आता अनुभवी लागणार होती। ती रोहितला म्हणाली की तुम्हाला हीच खोली मिळाली होती का? यापेक्षा चांगली खोली मिळाली नाही का? त्यानंतर रोहित म्हणाला की मग मी काय करणार होतो? माझ्या पैशातून मला हीच खोली परवडणार आहे। आईने मला माझ्या नोकरीतून फक्त 15,000 रुपये दिले आहेत, त्यामध्ये सगळं ॲडजस्ट करावं लागणार आहे। अगं आरोही, तू तर 6 महिन्यापासून ह्या श्रीमंतीमध्ये राहत होती, पण तू एकदा माझा विचार करते का? मी तर जन्मल्यापासून श्रीमंतीमध्ये राहिलो आहे, तर मग मला या घरात ॲडजस्ट होण्यासाठी किती उशीर लागेल याबद्दल तू विचार करत नाही। रोहितचं बोलणं ऐकून आरोही एकदम शांत बसली। तिला तिची गृहस्थी सुरू करावीच लागणार होती, कारण दुसरा कोणताच पर्याय नव्हता। या 6 महिन्यात आरोहीने कोणतंच काम केलं नव्हतं। तिची काम करायची सवय मोडून गेली होती, त्यामुळे तिला खूप त्रास होऊ लागला। हळूहळू लवकर उठणे, फरशी पुसणे, कपडे धुणे, भांडी घासणे, AC शिवाय राहणे हे सगळं शक्य होऊ लागलं आणि तिची गाडी रुळावर आली। तिला आता पैशाची किंमत कळू लागली। आता 1-2 रुपयासाठी ती भाजी मंडळीमध्ये जाऊन तोलमोल करू लागली। स्वतःसाठी शॉपिंग करणं तिने सोडूनच दिलं। हळूहळू तिला नवऱ्याची किंमत पण कळू लागली। आता हळूहळू गृहस्थीचा आनंद मिळू लागला होता। 1 वर्ष पंख लागल्यासारखे कसे उडले हे त्यांना कळाले नाही। या काळातच त्यांना कळालं की छोट्या भावाचं सुधीरचं लग्न जमलं आहे, पण रेखाताई त्यांना बोलवतील याची कल्पना त्यांना नव्हती। या वर्षात रेखाताई रोहितला किंवा आरोहीला भेटायला आल्या नव्हत्या। एके दिवशी अचानक दरवाजावर कोणाची तरी टकटक झाली। आरोहीने जाऊन दरवाजा उघडला। समोर
रेखाताईला पाहून ते हैराण झाले. तिने पटकन रेखाताईचा आशीर्वाद घेतला आणि आदराने आतमध्ये बोलावले. रेखाताईने त्यांची नजर पूर्ण घरात फिरवली. आरोहीने घर खूप छान सजवलं होतं. आरोहीने रेखाताईला बसण्यासाठी एक खुर्ची दिली आणि पटकन त्यांना पाणी आणण्यासाठी गेले. पाणी पिल्यावर रेखाताई तिला म्हणाल्या की मी माझ्या मुलाला आणि सुनाला इथून घेऊन जाण्यासाठी आली आहे. हे ऐकून आरोही हैराण होऊन रेखाताईकडे पाहत म्हणाली की सासूबाई, तुम्ही आम्हाला माफ केलं? तिचा प्रश्न ऐकून रेखाताई हसल्या आणि म्हणाल्या की हा आरोही, मी तुम्हाला माफ केलं आणि पटापटा तुमचं सामान पॅक कर आणि आपल्या घरी चल. पण सासूबाई, रोहित. आरोहीला आपल्या नवऱ्याची काळजी आहे हे पाहून रेखाताईला खूप आनंद झाला. त्या म्हणाल्या की तुला रोहितची किंमत कळाली आहे? आरोही म्हणाली की हो, मला माझ्या नवऱ्याची किंमत कळाली आहे. प्रत्येक नातं वेगवेगळं असतं, पण बायकोचं आणि नवऱ्याचं नातं हे खूप वेगळं आहे. आपल्या आयुष्यात खूप मित्र असतात, पण फक्त एकच मित्र आपली आयुष्यभर साथ देत असतो, तो म्हणजे आपला नवरा. बाकीचे तर सगळे आपले फायदे घेत असतात. हे ऐकून रेखाताईने आरोहीला मिठीत घेतला आणि म्हणाल्या की मला अशीच सून पाहिजे होती. बाळा, तुझं लग्न झाल्यावर मी तुला हे सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण तू माझं ऐकून घेत नव्हती. पण माझी आज ही सून प्रत्येक गोष्ट समजत आहे. आपल्या माणसाची किंमत तुला कळाली आहे, त्यामुळे मी तुला नेण्यासाठी आली आहे. रोहितची काळजी करू नकोस. ऑफिसमधून डायरेक्ट घरी येणार आहे तो, मी त्याला सांगितलं आहे. रेखाताईच्या म्हणण्यानुसार आरोहीने तिची बॅग पॅक केली आणि ती तिच्या घरी आली. आज रेखाताईंनी आरोहीचा अजून एकदा गृहप्रवेश केला. संध्याकाळी रेखाताई रोहितला म्हणाल्या की आता तरी आरोहीला सगळं सांग की ही सगळी आयडिया तुझी होती. हे बघ आई, काही गोष्टी लपवण्यातच चांगलं असतं. आपण ही गोष्ट आरोहीला कधीच सांगायची नाही, नाहीतर तिचा इगो हर्ट होईल. 1 वर्षात मी तिला काहीसुद्धा कळून दिलं नाही, त्यामुळे यापुढे पण हे कळून द्यायचं नाही, असं म्हणून रोहित रेखाताईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपू लागला. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.